नमस्कार, माझं नाव राखी जाधव। 1 महिना झाला माझ्या आईचं उपोषण जिल्हा परिषद इथे चालू होतं। 4 ते 5 दिवस तिचं उपोषण आमरण उपोषणमध्ये चालू होतं, पण तिला काही अधिकाऱ्यां लोकांच्या धमक्या येत होत्या की तू उपोषणमधून उठून जा, ते बॅनर काढून टाक। तर त्यानंतर तिनं भीतीपोटी येऊन तिनं ते उपोषण की बाबा रात्री बेरात्री तिला एकटं तिथं झोपावं लागतं, त्यामुळे तिनं साखळीत रूपांतर केलं। मग साखळीत रूपांतर केले असताना 20 जानेवारीला नेहमीप्रमाणे ती उपोषणला गेली व उपोषणला गेल्यानंतर घरून आम्हाला बोलली की मी उपोषणला चालले म्हणून, पण ती काही घरात परतलेलीच नाही। 20 जानेवारीला ती 8च्या दरम्यान गेली होती घरातून, पण ती परतलीच नाही। त्यामुळे आम्ही काल सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये NCR दाखल केला। हे बघू शकता, NCR दाखल केला। दैनिक पत्रकारांना माझी हीच विनंती आहे की तुम्ही मला मदत करावी माझ्या आईला शोधण्यास, व सर्व प्रशासनानेही माझी मदत करावी तिला शोधण्यास। माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या लोकांनीही तिला धमकी दिल्या त्यांच्याही चौकशी करण्यात यावी, आणि तसंच संबंधित जेवढे अधिकारी आहे ते वारंवार तिला व्हिडिओ कॉलवर, जसं ती मला सांगत होती व्हिडिओ कॉलवर मला धमकी येत होते की तू आमचं बॅनरवर फोटो का टाकला, काढून टाक। परत तिला जीवे मारण्याच्याही धमक्या येत होत्या। तसंच मग मला खूप भीती वाटते तुम्हाला सांगताना सुद्धा, पण माझा संशय तर पूर्ण अधिकारी लोकांवरच आहे, कारण की घरात पण भांडण नाही किंवा आजूबाजूला असा काही ताणतणाव नाही जेणेकरून ती घरातून चालल्या जाईल। जी ती उपोषणला म्हणून जाते, मग त्यानंतर आम्ही चौकशी केली पण तिथे ती नव्हतीच। माझी एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर सर्वांनी याची चौकशी घ्यावी, आणि जे काही पण जिथं जे काही असेल तर माझा संशय पूर्ण अधिकारी लोकांवरच आहे, जसे की RK मुळे, भोंडवे, धनवई, दादू यांच्या, डावरे साहेब यांच्यावर सर्वांवर माझा संशय आहे। तर प्लीज करून माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर त्यांचाही विचार व पूछताछ करावी आणि काय आहे ते एवढं बघावं। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात शब्दमत न्यूज चॅनल। आपण आज जिल्हा परिषद समोर आहे। इथं उपोषण करता आता इथं दिसत नाही, ते बरेच दिवसापासून त्यांचं उपोषण चालू होता व निर्मलाताई भालेराव हे उपोषण करत होते। 5 दिवसापासून ते आता उपोषणावर स्थळावर नाही। त्यांच्या मुलीने सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पण दिलेली आहे की माझी आई उपोषण स्थळावर 4-5 दिवसापासून उपस्थित नाही, कुठेतरी निघून गेली का काय झालं त्याचं आतापर्यंत अधिकाऱ्यांनी याचा तपास केलेला नाही। कुठेतरी आता उपोषणकर्त्याचं गायब झाल्याची चर्चा पण आहे, बातम्या पण आलेल्या आहे, उपोषणकर्ता बेपत्ता झालेला आहे। तरी त्याच्या मुलीला न्याय भेटावा आता तिने तक्रार सिटी चौक पोलीस स्टेशनला दिलेली आहे। आता शब्दमतच्या माध्यमातून हे पोलखोल होणार आहे। जे अधिकाऱ्याचे फोटो लागलेले आहे त्याच्या विरोधात ती लढत होती, आणि कुठेतरी त्याच्या मुलीने तक्रार दिली सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये, जो 31/12/2024 पासून हा उपोषण चालू आहे। आणि याच माध्यमातून कुठेतरी जे फोटो लावले अधिकाऱ्याचे यांचे भ्रष्टाचार उघड करण्यासाठी ते या जिल्हा परिषद समोर उपोषण करत होती, पण 4-5 दिवसापासून ते गायब झालेली अशी चर्चा आहे। तर दैनिक शब्दमतच्या माध्यमातून मी विनंती करतो सगळं नागरिकांना, ही बाई आता कुठे दिसली ते त्यांनी त्याच्या मुलीला कळवा। फोन नंबर पण आपण त्याचा टाकणार आहे, आणि जिल्हा परिषद जे अधिकारी, पंचायत समितीचे आणि ग्रामसेवक त्यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी ती उपोषण करत होती। कुठेतरी न्याय मागण्यासाठी ती बसलेली होती, पण कुठेतरी आता ते दिसत नाही इथं। तर सर्व माध्यमांना पण माझी विनंती आहे का याचं जो इथं बातम्या घ्यायला पाहिजे। कुठेतरी न्याय मागण्यासाठी एक महिला जिल्हा परिषद समोर बसली होती, ती आता ती दिसत नाही, आणि त्याच्या मुलीने ती गायब झाल्याची अशी इथून कुठेतरी त्याला जीवाला काही धोका आहे का हे पण चौकशी व्हायला पाहिजे। आपण पाहत आहे शब्दमत न्यूज चॅनल। धन्यवाद।